यांना आपण सन्मानित करायचं आहे. आज भाई पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण जाणार आहोत. सन्माननीय कुणाल शास्त्री, आपण पुढे या. कुणाल शास्त्री पुढे यायचंय. आदरणीय कुणालजी आपण पुढे या. DJ Mahesh Suspense Mahesh Suspense कुणाल शास्त्री यांच्या सन्मानानंतर आपण मंजू गुप्ता यांना विनंती करतो, आपण मंचावर या. इलेक्ट्रिक मीडियाच्या प्रतिनिधी आहेत. ही स्पर्धा त्यांनी छान पद्धतीने कव्हर केले. कुणाल शास्त्री यांना आम्ही सन्मानित करीत आहोत. त्याच्यानंतर मंजू गुप्ता मॅडम आपण मंचावर यायचंय. मैडम उस साइड से आइए, उस साइड से आइए मैडम. चलो आइए आइए, अभी आ गए, अभी आओ. विशाल शास्त्री आपण पण मंचावर यायचंय. ॲडव्होकेट विशाल शास्त्री आपण पण मंचावर या. आणि याच्यानंतर लगेच विशाल शास्त्री यांना आपण सन्मानित करणार आहोत. चला विशाल शास्त्री पुढे या. तुम्ही बोलता म्हणून बोलतोय, ते मध्ये मध्ये बोलता बोलणार ते स्वाभाविक आहे ना. कोणी लाईट गेली का? लाईट गेली. चला त्यानंतर आपण सन्माननीय ॲडव्होकेट विशाल यांना सन्मानित करीत आहोत. अरे आम्ही फास्ट आहे, तुमचा फास्ट येत नाही तर आम्ही काय बोलणार. ज्ञानेश्वर खारीक आपण मंचावर या. ज्ञानेश्वर खारीक. चला ॲडव्होकेट सन्मान विशालला आपण सन्मानित करतो. त्याच्यानंतर पुढील सन्मान अमर पाटील आपण पुढे या. अमर पाटील चला मंचावर यायचं. अमर पाटील. त्याच्यानंतर लगेच आपण आमंत्रित करतो या ठिकाणी मला वाटतं वर्मा आलेले आहेत आमचे पत्रकार बंधू. चला वर्माजी आपण पण मंचावर या. धन्यवाद. त्यानंतर आपण वर्मा यांना सन्मानित करणार आहोत. चला वर्माजी आइए. याच्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे जाणार आहोत. शैलेश पाटील डीजे सापे. तर वर्मा यांचा सन्मान इलेक्ट्रिक मीडियाचे प्रतिनिधी आहेत. शैलेश पाटील आपण पण यायचं आहे. ज्ञानेश्वर खारीक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. आपण पुढे या. ज्ञानेश्वर खारीक. चला शैलेश पाटील डीजे या ना. अरे ये दादा लाजू नकोस, ये सन्मान घे. चला शैलेश डीजे यांना आपण सन्मानित करतोय. त्याच्यानंतर एक गणेश बाणके आहेत शहापूरचे, त्यांचा सन्मान झाल्यानंतर आपण हा सन्मानाकडे जातो आहोत. कारण दूरवरनं आले आणि आपण प्रथम या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. डीजे शुभमचा सन्मान. त्यानंतर लगेच आपण गणेश बाणके शहापूर आपण पुढे या. गणेश बाणके. मागच्या 2 दिवसापासून अतिशय सुंदर रीतीनं ज्यांनी समालोचन केलं, नावात उत्कर्ष आहे आणि त्यांच्या बोलण्यात समालोचनात क्रिकेटचा उत्कर्ष आम्ही अनुभवला. ते उत्कर्ष पाटील
अतिशय सुरेख सुंदर रीतीनं ज्यांनी समालोचन केलेलं आहे, आपल्या धनसर गावाचं नाव लौकिक, आपल्या वडिलांच्या स्मृती जागृत नेहमी त्यांनी ठेवलेले आहेत. वडिलांच्या प्रती त्यांचं असणारं प्रेम आम्ही अनुभवलं. त्या उत्कर्ष पाटीलसाठी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. एक उत्कृष्ट समालोचक, पालघर जिल्ह्याचा हा सुपुत्र, सुंदर समालोचन. धन्यवाद उत्कर्ष पाटील, आपण खूप सुरेख सुंदर रीतीनं प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे जात आहोत. सन्मान होत आहे साहिल शेळके स्कोरर यांना आपण सन्मानित करतोय. सुंदर रीतीनं 2 दिवस आम्हाला ज्ञानेश्वर मुकादम यांनी दिले. आजचा दिवस साहिल शेळके हे देता आहेत. ते एक समालोचक पण आहेत, एक कॅमेरामन पण आहेत, म्हणजे बहुरंगी बहुढंगी बहुआयामी व्यक्तिमत्व. तर साहिल शेळके वेलकम. तुम्ही या स्पर्धेला रंग भरलेला आहे, तुझंही अभिनंदन आणि हा तुझा सन्मान. त्याच्यानंतर आपण जात आहोत अशा सन्मानाकडे. एक सन्मान आहे, हाही सन्मान शाहीच म्हणूया आपण, कारण महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या बोलण्यातून 47 वर्ष क्रिकेटची सेवा केली, अतिशय सुरेख सुंदर रीतीनं सीझन क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो, ज्यांनी आपल्या बोलण्यातून वर्चस्व प्रस्थापित केलंय, महाराष्ट्रभर त्यांचे चाहते निर्माण केलेले आहेत. आदरणीय सन्माननीय बाळ सुब्रमण्यम अय्यर सर यांचा जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शाही सन्मान आपण करीत आहोत. सन्मान आहे एका अवलिया व्यक्तिमत्वाचा. 47 वर्ष ज्यांनी अथक परिश्रम दिलेले आहेत. आपल्या आयुष्याची 47 वर्ष देणं किती अवघड बाब असते. अतिशय सुंदर कार्य. धन्यवाद अय्यर सर, तुम्ही नेहमीच गुरुस्थानी आहात, गुरुस्थानी राहणार आहात. अनेक तुम्ही कॉमेंटेटर तयार केले. पुढील मागचे मला जेव्हा संतोषने सांगितलं सर तुम्हाला फक्त कॉमेंट्रीज करायचे आहे, सूत्रसंचालन सगळे जे आहे ते आमचे गणेश गायकवाड या ठिकाणी करतील. शिक्षक आहेत ते पेशेने. मात्र मागचे 2 दिवस कॉमेंट्रीलाही त्यांनी आम्हाला मदत केली. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी कॉमेंट्री केली, कारण परिपूर्ण ज्ञान त्यांच्याकडे सुद्धा आहे. 30 वर्ष ते काम करतायत. या आपण या ठिकाणी गणेश गायकवाड आमचे निवेदक, ज्यांनी मागचे 4 दिवस 6 तारखेपासून अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. शाल, पुष्पगुच्छ आणि तसंच सन्मान चिन्ह देऊन. Mahesh. Suspense. Mahesh. गणेश गायकवाड आमचे या स्पर्धेचे निवेदक, ज्यांनी अतिशय सुंदर काम या ठिकाणी पूर्ण केले. परिपूर्ण असं ज्ञान. थँक्यू गणेश. ओ टू गणेश गायकवाड. धन्यवाद. आपण पुढील सन्मानांकडे जाणार आहोत. इथे आज पाहुण्यांची मांदियाळी आली. याच देही याची डोळा पाहीन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, हा सगळा सोहळा आपण अनुभवलेला आहे. आणि सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच आहे. तर आपण चुकून कोणाचा जर सन्मान राहिला असेल तर ज्ञानेश्वर मागे यांच्या सौजन्यानं प्रथम पारितोषिकाची आम्हाला रोख रक्कम लाभलेली आहे. मी गोरखनाथ सुतारांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर मागे यांना सन्मानित करूया. ना असू द्या, असू द्या, या तुम्ही या. चला सन्माननीय ज्ञानेश्वर मागे उद्योजक सापे यांना आपण सन्मानित करतोय, ज्यांच्या सौजन्याने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची रोख रक्कम आम्हाला लाभलेली आहे. एक उद्योजक आहेत, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, SK सापे संघाचे करते धरते ज्ञानेश्वर मागे यांचा सन्मान. मेघनाथ शास्त्री ज्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे, त्यांना विनंती करतो आपण पुढे या. सन्माननीय मेघनाथ शास्त्री यांचाही सन्मान होत आहे.
या ठिकाणी गोरखनाथ सुधारणे विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मेघनाथ शास्त्री यांना सन्मानित करूया. सन्माननीय मेघनाथजी शास्त्री, डायनॅमिक पर्सनॅलिटी, 11 लाख रुपये धर्मशाळेला देणारा अवलिया, क्रिकेटचा चाहता, क्रिकेटचा प्रेमी आहे. आपण अनेक स्पर्धा या मैदानावरती डे नाईट पाहिलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहिल्यात, त्याच्यामध्ये मोठा वाटा मेघनाथ शास्त्री यांचा आहे. त्यानंतर पुढील सन्मानाकडे जातो आपण. अनिल माघे, अनिल माघे आपण पुढे या. जरी आपला आडनाव माघे असला तरी आपल्याला आम्ही पुढे बोलवतोय. अनिलजी माघे यांचा सन्मान करतोय. अनिल माघे साहेब यांचा सन्मान. त्यानंतर गुरुनाथ बजागे साहेब आपण पुढे या. गुरुनाथ बजागे आपणही पुढे यायचंय. चला, गुरुनाथ मागे यांना आपण सन्मानित करतोय. गुरुनाथ बजागे साहेब, अजून कोणाचा सन्मान शिल्लक आहे का? अजून कोणाचा सन्मान शिल्लक आहे का? मला वाटतं यस, निर्वी 11चं खूप मोलाचं योगदान आहे. त्यांचे सगळे खेळाडू आपण इथे यायचंय. चला, मी आमंत्रित करतो आहे, कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कर्षाच्या भाषेत म्हणायचं तर आयोजन करणं सोपं असतं, पण नियोजन करणं फार अवघड असतं. तर ते नियोजन सुंदर रीतीने ज्यांनी केलेलं आहे, खूप सुरेख वाटा घेतला, त्या सगळ्या खेळाडूंना विनंती करतोय आपण इथं यायचं आहे. चला, अनिल जाधव साहेब यांना सन्मानित करतोय आपण. कनिष जाधव, एक मानाची स्पर्धा आपण संपन्न करीत आहोत. मोहन साळवी यांनाही विनंती करतो आपण मंचावर यायचंय. मोहन साळवी, आता आहे का तो? चला, सगळे आता यायचंय मंचावर. सचिन सुतार, कुमार जाधव, दत्ता सुतार, मोंटी पाटील, युवराज पाटील, धर्मदीप पाटील, रोशन जाधव, रोशन पाटील, विष्णू पाटील, राकेश सुतार, जयदीप सुतार, जितेश सुतार, पंकज सुतार, साहिल वडोळकर, वाघाडे, या सगळ्यांना विनंती करतोय. साहिल वाघाडे आपण यायचंय. सगळ्यांनी या. मी ज्यांची नावं घेतली सगळ्यांनी या प्लीज. एका रांगेत उभे राहा. या या या. संतोष सुतार या ना. संतोष तुम्ही पण या. या सगळ्या या. चला, ज्ञानेश्वर मागे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. चला लवकर लवकर प्लीज यार, प्लीज आपण, कारण अजून पारितोषिक वितरण आहे. धन्यवाद. निर्वी 514, त्यानंतर SK सापे यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. या ठिकाणी भास्कर माळी यांनाही आपण मंचावर पाहतोय. तरणे महाराज, यादगिरी महाराज, मेघनाथ शास्त्री, भगवान दादा, त्याचप्रमाणे आपण श्रीकांतजी गायकर साहेब, या ठिकाणी सन्माननीय अतिथी आपण पाहतोय. उत्तम भाऊ चौधरी, सरवलीचे सरपंच, अनेक मान्यवर मंडळी, अभिषेक नागावेकर असेल, मयूर गंधे असेल, रवी भाऊ गुळवी असतील, बाबा चंदू, चंद्रकांत पाटील, भगवान जाधव, या सगळ्या मंडळींनी आपण मंचाची शोभा वाढवली. वसंत पाटील यांना मागे पाहतो, अतिशय शांतपणे या सगळ्याचं निरीक्षण करतायत. सुभाष पाटील निरीक्षण करता आहेत. त्याचप्रमाणे खारीक साहेब आहेत बोरगावरून, आपण पाहतोय बोरपाड्याचे आमचे अतिथी. तर मॅन ऑफ द मॅच, उपांत्य फेरीच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू, सेमीफायनल महेंद्र मागे, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडूला आपण
सन्मानित केलं नव्हतं त्याने या आपल्या खेळीच्या जोरावरती आपल्या संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला. मायटी महेंद्र ग्रेट फिनिशर, प्लीज आपण मंचावर यायचे. मी या ठिकाणी यादगिरी शेठ यांना विनंती करेन मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आम्हाला मदन दत्तू जाधव यांच्याकडनं लाभली ती आपण हा ओके या इकडे या. महेंद्र मागे इकडनं या. यादगिरी शेठ यांच्याकडनं तुम्ही ट्रॉफी घेणार आहात. घ्या यादगिरी शेठ, ती ट्रॉफी आहे ती प्रदान करा. ती आम्हाला मदन दत्तू जाधव यांच्या सौजन्यानं प्राप्त आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी आणि आजच्या दिवशी भोजन स्वादिष्ट रुचकर भोजन आम्हाला मिळाला. त्याच्यानंतर आपण देवानंद माळी यांच्याकडनं कुछ मिठा हो जाय भगवान दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे 500 रुपये आहेत तेही आपण प्रदान करतो आहोत. आणि ओके ओके त्याच्यानंतर प्रथमेशला विनंती करतोय. फायनल सामना, अतिशय दर्जेदार सामना, ज्या विजयाची आतुरता होती निश्चितपणे तो विजय साकारला जातोय. दैदिप्यमान विजय. प्रथमेश काय गोलंदाजी झाली या ठिकाणी. आपण आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी प्रदान करणार आहात. तर हात लागतायत सर्वांचे मान्यवरांचे, त्या बाद आहे. आणि उत्तम भाऊंना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते देवानंद माळी यांच्याकडनं स्वीट बॉक्स आहे तो प्रदान केला जाईल. MD मदन दत्तू जाधव यांच्याकडनं ट्रॉफी आणि देवानंद माळी यांच्याकडनं स्वीट बॉक्स. सरपंच आहेत आदरणीय सन्माननीय सरोली गावचे उत्तम भाऊ, धन्यवाद. चला सगळ्या चारी संघांनी यायचे समोर. चारी संघ लाईनअप करा, पुढे या. आता आजूबाजूला धावू नका. चातक म्हणतो पावसा पावसा पाणी दे, रसिक प्रेक्षक म्हणतात लता दीदीची गाणी दे. आणि मला वाटतं इथे उपस्थित असलेले संघांना पारितोषिक वितरणाची घाई दिसत नाहीये. चला तोरा करा, पुढे या. या स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्कृष्टरित्या फलंदाजीची कामगिरी केलेली आहे, बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील फलंदाज ठरलेला आहे. त्या खेळाडूचं नाव, कारण इथे 4-4, 5-5 खेळाडू होते, त्यांच्यासाठी ट्रॉफी आहे, कूलर आहे आणि बॅट पण आहे, शूज आहेत, माफ करा. तर आपण ती प्रदान करणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये एकविरा अल्युमिनियम सापेच्या माध्यमातून आकाश सूत्रांच्याकडे बेस्ट बॅट्समनसाठी शूज आपण ते प्रदान करणार आहोत. आणि हा फलंदाज ठरतोय योगेश 11 आमणे संघाचा देवेन. चल देवेन, कमॉन. देवेन की बेवेन हा प्रश्न पडला होता आम्हाला. इतकी दर्जेदार फलंदाजी, खूप जबरदस्त. आदरणीय सन्माननीय यादगिरी शेठ यांच्या शुभ हस्ते आपण ही बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी त्यांना प्रदान करणार आहोत. त्याच्यानंतर तरणे महाराज आपले हात लागू द्यात. या यादगिरी शेठ अतिशय क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी. या ठिकाणी देवेन 64 धावा. चला आपण ट्रॉफी देऊया. सुंदर क्षण आहे. शूज त्या सोबतीला या ठिकाणी कूलर आहेत, आपण कूलर प्रदान करणार आहोत. मी भगवान भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण कूलर, त्याचप्रमाणे सरोली गावचे सरपंच सुद्धा त्यांना जोडले जात आहेत, कूलर आपण प्रदान करतोय. उत्तम चौधरी साहेब आणि भगवान भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते देवेन आज घरी अभिमानाने हा कूलर न्यायचा आहे. कूलरच्या हवेतनी आजची झोप अतिशय सुखद असेल. शूज आहेत आपण ते देतो आहोत. सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण शूज प्रदान करायचे आहेत. सुतार साहेब इकडे जो वाफाळ्याविरुद्ध हरला असेल तो 3 नंबर, वाफाळ्याविरुद्ध सेमीफायनलला कोण हरला?
चिंबी पाडा ना. नाही नाही. 3 नंबर चिंबी पाडला 3 नंबर बोलतो ना मी तुम्हाला. मग ओके. सिरीज नंतर सिरीज नंतर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर. आता बेस बॉलर. आणि या ठिकाणी आपण काढणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याचा बोलबाला राहिला. या स्पर्धेतच नाही, PTCच्या क्रिकेटचा जर विचार केला तर हा गोलंदाज अवलिया आहे. यावर्षी दर्जेदार अशा पद्धतीनं सुंदर रीतीने त्याने गोलंदाजी केले. या ठिकाणी बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी रोहिदास सुतार यांच्याकडनं चषक लाभलेला आहे. तर या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय प्रथमेश विशेष जय गणेश वाफाळे. सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते आपण कूलर, ट्रॉफी आणि शूज. तर प्रथम आपण ट्रॉफी देणार आहोत. विजय शास्त्री, अनिल पाटील, यशवंत सुतार आपण पुढे या. आणि गोपाल कोंडलेकर, आपल्या संतोष कोंडलेकर, आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी प्रदान करूया. त्यानंतर आपण कूलर प्रदान करणार आहोत. वसंत पाटील आणि विनंती करतो आपण पुढे या. राजेश पाटील आपण पुढे या. साईनाथ सुतार पुढे या. देवानंद माळी, आपल्या चौघांच्या शुभ हस्ते आपण कूलर प्रदान करीत आहोत. चला या. प्रथमेश थंडा थंडा कुलकुल आणि त्यासाठी कूलर. त्यानंतर शूज आपण प्रदान करतोय. शूज प्रदान केले जातील. सुनील शास्त्री, मनोहर बजागे, दामू पाटील, रमेश वडोळकर आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण शूज देणार आहोत. या ठिकाणी ज्यांनी आम्हाला खूप सुंदर सहकार्य केलं, संतोष सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. नाव काय तुझं? महेश शिंदे यांना आपण सन्मानित करतोय. संतोष सुतार, आपण महेश शिंदेना सन्मानित करा. चला, भगवान जाधव, मयूर गंदे, अभिषेक नागावेकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देणार आहोत. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ आहे योगेश 11 आमणे. चला मंचावर या. रोख पारितोषिकाची रक्कम आहे आणि चषक आपण या ना. अरे मी तुमची नावं घेतली आणि तुम्ही तसेच बसून आहात. मला वाटलं तुम्ही पुढे आलेला असाल. ज्यांची ज्यांची नावकारणीला बघा, आपण रिलॅक्स नाही आहोत. हे आपल्याला लवकर लवकर कव्हर करायचं आहे. भगवान जाधव साहेब, अभिषेक नागावेकर, मयूर गंदे, हे मयूर गंदे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. अभिषेक नागावेकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्याचप्रमाणे भगवान जाधव हे शक्ती केंद्राचे प्रमुख आहेत. आपलंही हात लागता आहेत. रोख पारितोषिक आहे आणि आकर्षक चषक. तृतीय पारितोषिकाकडे जात आहोत आणि या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिकाचा मानकरी संघ, ज्याला 2025चं हे वर्ष आहे अविस्मरणीय ठरलंय, कारण एक प्रेरणा मिळाली.
इथून नवोदित संघांना घेऊन बांधणी केली होती, मात्र हा संघ दर्जेदार कामगिरी करत या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. तो संघ आहे जय दुर्गा चिंबीपाडा. तृतीय पारितोषिकाची आपण वितरित करतोय. ज्ञानेश्वर पाटील साहेब, रंगनाथ सुतार साहेब, सुभाष पाटील साहेब, विलास बजागे साहेब, आपण सगळ्यांनी पुढे या. चेतन खारीक आपणही पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय पारितोषिकाचं वितरण करणार आहोत. जरा टाळ्या वाजवत राहणार. मेहनत केले हे संघ जेव्हा उपांत्य फेरीत पराभूत जरी झाले असले तरी दर्जेदार खेळ केलेला आहे आणि अतिशय दैदिप्यमान कामगिरी. कारण या संघाचे खेळाडू सांगत होते, सर आम्ही 11च्या 11 खेळाडू एकत्र येताना अनेक अडचणी येत आहेत, कारण आम्हाला कामावर जावं लागतं, त्यामुळे अनेक स्पर्धांमध्ये आम्ही एकत्र आलो नाही, त्यामुळे संघाची कामगिरी चांगली झाली नाही. पण ज्या दिवशी आम्ही सगळे एकत्र येऊ तो दिवस आमचा असेल आणि तो सिद्ध केला. चेरोबा वाशेरे या स्पर्धेचा उपविजेता संघ. मंचावर यायचंय. बोला. भगवान भोईर साहेब, उत्तम चौधरी साहेब, चंदूबाबा मनसे भिवंडी तालुका अध्यक्ष, रवी गुळवी साहेब उद्योजक, सुमित पाटील साहेब यांचे कट्टर समर्थक, भास्कर माळी, या सगळ्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते उपविजेता संघ अथक परिश्रमाची जोड देत मायटी महेंद्रला शेवटचा टोला देता आला नाही, कारण मायटी महेंद्रला स्वतःचा दरवाजा उघडे ठेवले होते. कुठेतरी पुढे शपल झाला होता, डावी एसटी उद्ध्वस्त झाली आणि तिथून हा संघ जो पिछाडीवर पडला तो पडलाच. मात्र उपविजेतेपद हे सुद्धा मोलाचं पद आहे. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर या ट्रॉफीज आपल्याला रोहिदास सुतार यांच्याकडनं लाभलेल्या आहेत. मला वाटतं या ठिकाणी बाळ सुब्रमण्यम अय्यर सर आपली रजा घेत आहेत, कदाचित त्यांची गाडी आली असेल. सर काळजीने जा आणि उद्या नक्की आम्ही आजच संध्याकाळी फोन करतोय. तर आपण जाणार आहोत. कोणतीही स्पर्धा म्हटली तर मॅन ऑफ द सिरीज फार महत्त्वाची असते, कारण त्या स्पर्धेवरती त्या खेळाडूची छाप असते. असा एक खेळाडू ज्याने अनेक टर्न दिले, जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आला तेव्हा तेव्हा धावला, अडचणीतून संघाला बाहेर काढलं, नुसतं बाहेर काढलं नाही तर तो आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन आला. इथे त्याने आपल्या संघाला डौलानं उभं केलं आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी खेळाडू आहे, ज्यानं महाराष्ट्रभर आपले चाहते निर्माण केलेले आहेत, ज्याने अतिशय सुंदर आकर्षक खेळी केलेले आहेत, अनेक सामन्यांना खूप यशस्वी शेवट करणारा म्हणून त्याची ओळख आहे. त्या खेळाडूचं नाव आहे मायटी महेंद्र माघे. तर सायकल आपण प्रदान करणार आहोत जी करण पाटील यांच्याकडनं आलेली आहे. त्याच्या अगोदर रोहिदास पाटील यांच्याकडे चषक आहे. तर आपण प्रथम चषक देऊया, एक एक देऊया. श्रीकांत गायकर साहेब, आपण सायकल त्यांच्याकडे जाते. तर यस बरोबर आहे, गोरखनाथ सुतार आणि सुभाष महाराज दोघं पुढे या आणि ट्रॉफी प्रदान करा. हां या रोहिदास सुतार आपण पुढे या आणि करण पाटील पुढे या. करण पाटील, रोहिदास सुतार पुढे या, तुमच्याकडनं चषक आहे. करण पाटील पुढे या. चला करण पाटील आले का? करण पाटील. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण सायकल आणि चषक देतोय. याच्यानंतर अजून एक आपण पाहतो, एकापेक्षा एक बरेच प्राइज आहेत. त्याच्यानंतर आपण बॅट देणार आहोत. चला
वसंतदादा, राजेशदादा आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते हॅट्रिकसाठी त्यांच्याकडनं आम्ही पहिले 1000 रुपये लावले ज्ञानेश्वर मागे आणि वसंतदादांनी. तर आपण बॅट देणार आहोत 70 ची बॅट. भास्कर दादा आपण पुढे या. नितीन मागे, सचिन मागे 70 ची बॅट आहे त्यांच्या सौजन्यानं ती प्रदान करीत आहोत. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी खेळाडू महेंद्र मागे. भास्कर माळी विभाग प्रमुख आहेत. राजेश पाटील साहेब या सगळ्यांचे हात लागत आहेत. धन्यवाद. आणि या स्पर्धेचा विजेता संघ ज्याने पीटीसी मधील चौथ्या अंतिम फेरीत प्रवेश केला, विजेतेपद साकारलं, तो संघ आहे JM जय गणेश वाफाळे बी. विजेता सिकंदर संघ, बाजीगर संघ जो जेता आहे सरपंच चषक 2025 चा विजेता. आपण यायचंय कारण महाअंतिम सोहळ्यामध्ये महाअंतिम विजेता संघ सिकंदर बाजीगर ठरणारा संघ जय गणेश वाफाळे बी. सगळ्यांनी यायचंय, सगळ्यांनी यायचंय. एक मिनिट, या ठिकाणी महेशला प्रतिक्रिया द्यायची आहे, ती आपण ऐकूया. आज आपण ही टुर्नामेंट फ्री एंट्री टुर्नामेंट होते. एवढी मोठं लाईव्ह आणि एवढी मोठी नियोजन करणं एक फार मोलाचं कार्य होतं ते संतोष सुतारचं. त्याला मी खूप आभार व्यक्त करतो कारण की आम्हाला इथं खेळण्याचे चान्स दिले आणि ते चान्स आम्ही सोनं केलं. ही जी ट्रॉफी ते आमच्या प्रत्येक वेळी आमची ज्यावेळी टुर्नामेंट असते पहिल्या राऊंडमध्ये आरो किंवा शेवटपर्यंत होते आमचे काका वगैरे असतात ते कंटिन्यू आमच्यासोबत असतात. तर ही ट्रॉफी मी त्यांच्या प्रदानित करायला सांगतो. बिरबल काका असतील, पंडित काका, उमेश काका आहेत, आमचे भाऊजी योगेश गोष्टे आहेत, प्रकाश विषय पप्पा माझे आहेत, साईनाथ काका आहेत, कमलाकर आहेत, मिलिंद विषय. मी सर्वांना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी घेण्यासाठी इथे यावे. आणि आमचे कर्तधर्ता जयदीप सुतार याचेसुद्धा खूप मनापासून आभार करतो की त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची एक मोठी परवानगी दिली आणि त्यांनी जे मनोबल दिलं त्या मनोबलामुळे आम्ही फायनल मारू शकलो. किती सुंदर बोलाय तुम्ही. या बघा, कारण आज ही ट्रॉफी आम्ही उचलतो ती तुमच्यामुळे. ही किती सुंदर भावना आहे. चल जयदीप पुढे चल. आणि या वाफाळे गावचे मला वाटतं ट्रॉफीसाठी आपण यस दादाना हेमंत पाटील या भाऊजी. मॅच होतच असतात पण इथे उपस्थित असलेले सर्व पदावर बसलेले इथे मंचावर जी देवलीची मॅच झाली ही मॅन ऑफ द मॅच सिरीज कोणाची होती? 1 नंबर कोणाचा होता? एक छक्क्याचा चौका दिला. किसन भंडारीला आत्ता पण जाऊन विचारा, कोणीतरी असेल तर जवळचा माणूस तर विचारा फोन करून. हे असे खोटे धंदे करायचे नाही. आणि मला एक बोलायचं आहे का मातीपासून घडवणारा कोण असतो? मडका घडवणारा कुंभार असतो. तुम्ही ज्याचं त्या नाव नका घ्याव, ते बापाचं नाव घ्यायचं नेहमी. आणि शांताराम मोरे आमदार असेल पण त्याचा घडवणार कोण आहे? प्रकाश पाटील आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. ओके ओके ओके. भावना इथपर्यंत पोहोचल्या कारण आपण मुलं जरी या ठिकाणी खेळत असली तरी वडिलांचा वाटा मोठा असतो आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी सन्मान्य अतिथींना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते सगळेच उठा. सन्माननीय आदरणीय भगवानदादा, यादगिरी शेठ, सरवलीचे आमचे चौधरी सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेब, सगळ्यांना विनंती करतोय. सन्माननीय भास्कर माळी, वसंत पाटील, सगळेजण, राजेश पाटील, आपण सगळ्यांनी पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण विजेता संघ महाअंतिम सोहळ्यामध्ये अंतिम विजेता संघ ठरलेला आहे जय गणेश वाफाळे बी. JM जय गणेश वाफाळे बी संघ पीटीसी मधील एक मानाची स्पर्धा या ठिकाणी जिंकत आहे आणि आपल्या यशाच्या तुऱ्यामध्ये आणखी एक मानाचा हा तुरा खोवत आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अविस्मरणीय विजय. हे मैदान जय गणेश वाफाळे बीला नेहमी यशदायी फलदायी राहिलेलं आहे. इथे त्यांनी गोरसे बीचा पराभव केला, एक इतिहास रचला. आज सुद्धा चेरोबा वाशेरेचा पराभव करून आणखी एक इतिहास रचला आणि जय गणेश वाफाळे बीचं नाव
पडगा टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सरपंच चषक रंगलाय सापे गावात. गोरखला सुतार सरपंच चषक रंगलाय सापे गावात. सर्वांनी काळजीने आपल्या घरी जायचंय. खूप यशस्वी स्पर्धा आपण संपन्न केली. एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. सर्वांनी काळजीने जायचं, कारण आपले घरचे आपली काळजी करत असतात. आपण केवळ एकट्यापुरते मर्यादित नसतो, आपण समाजात वावरत असतो, आपल्या कुटुंबात वावरत असतो. कुटुंबासाठी तुम्ही खूप खूप काहीतरी अतिशय महत्त्वाचे व्यक्तिमत्व असतात. तेव्हा काळजीने जा. या ठिकाणी मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक महत्त्वाचा स्वागत राहिलेला आहे. प्रिन्स मूवी आपण पुढे या. हो, प्रिन्स मूवी आपण पुढे या. त्यांचा प्रतिनिधी प्रिन्स मूवीच्या प्रतिनिधीला विनंती करतो, आपण पुढे यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आमच्याकडनं नजरचुकीने हा सन्मान राहिला. प्लीज प्रिन्स मूवीचे एक प्रतिनिधी, वेलकम, आपलं स्वागत आहे. कल्पेश सुतार यांनी माईकशी संपर्क साधावा. हॅलो हॅलो, रोशन पाटील कुठे आहे? माहिती संपर्क दादा. हॅलो हॅलो हॅलो. राहुल भाई यांचा आपण सन्मान करतोय.